पोपटाचा डोळा फोडायचा असतोय तेव्हा सगळं सोडून फक्त पोपटाचा डोळाच बघावा असं तुम्हीच म्हणताय ना दाखला मालक. मग आता आपल्याला या सगळा फोकस या प्रोजेक्टवर करायला पाहिजे. ती पोरगी आणि तिचे सगळे विषय डोसक्यातनं काढून टाका. थोड्या वेळापुरतं का होईना ती बातमी फ्रंट पेजवर आल्यापासून आपले सगळे इन्व्हेस्टर बॅक पेजला गेल्यात. एक एक करून सगळे अंग काढून घ्यायला लागल्यात. मॅनेजर साहेब कधी येणार आहेत? साहेबासनी यायला थोडा वेळ लागेल, तोपर्यंत तुम्ही आत बसून घ्या. नाही तशी काय गरज नाही, माझं थोडंच काम आहे, बाहेरच्या बाहेर भेटतो आणि जातो. हे काय साहेब आले. नमस्कार भाऊसाहेब. नमस्कार नमस्कार गुड नमस्कार. मॉर्निंग. आज सकाळ सकाळी बँकेकडे छोटं काम होतं, म्हणजे परताव्याची मुदत जर वाढवून मिळाली असती तर बरं झालं असतं बघा. म्हणजे तेवढीच मदत होईल. भाऊराव, अहो आतापर्यंत जेवढं जमेल तेवढं करत आलोयच की. आधीच खूप डिले झालाय, तुम्हाला सुद्धा माहित आहे. अहो जेवढं जमतंय तेवढं थोपून धरलंय. वरून ऑर्डर आली की मी काय करू शकत नाही. हो साहेब तुम्ही म्हणता ते अजिबात चुकीचं नाहीये, पण कसं आहे ना की थोडीफार जरी मुदत वाढ मिळाली ना तर खरंच मदत होईल आम्हाला. बघा की खरंच मदत होईल. हे बघा आता आमची शाळा पण ऑनलाईन झाल्या, शिक्षकांचे पगार द्यायचे वाचतील माझे. पुढच्या महिन्यापासून अजिबात डिले होणार नाही. मॅनेजर साहेब माझी विनंती आहे, तुम्ही तो बँक लोनचा ऑप्शन ठेवला होता ना व? ते वर्कआउट करूया. तुम्ही म्हटलाच तर मी 2-4 बँकासनी फोन लावून घेतो. आपल्याला कोण नाही म्हणायचं नाही. बरोबर आहे तुमचं. आधी आपलं टार्गेट गाठलं पाहिजे. हे बाकी फालतू विषय निपटूच नंतर आपल्या स्टाईलनं. तुम्ही करा फोन, बघा कोणती बँक तयार होते. सगळ्यात पहिला कल्याणकारी सहकारी बँकेलाच फोन लावतो. हे बघा भाऊराव, फोन घेतलास. नमस्कार. नमस्कार देसाई साहेब, नाना बोलतोय. काय म्हणताय, सगळं ठीक आहे ना? मग हो हो, तुमच्या आशीर्वादाने चाललंय बघा. बोला, कशी आठवण काढली? काय नाही, एका प्रोजेक्टसाठी लोन घ्यायचा विचार चालू होता. दाखलं मालक म्हटले सगळ्यात आधी देसाई साहेबांना फोन करा. कसं आहे, आपल्या माणसाने मोठं केलं तर आपण बी मोठं होणार नाही, आणि एकमेकाला मदत केली तरच सगळ्यांचं कल्याण होईल. आणि तसं बी तुमच्या बँकेचं नाव कल्याण सहकारी बँक आहे ना? होय. बरोबर, अगदी बरोबर. पण काय आहे, रक्कम जरा मोठी आहे. असू दे असू दे, मोठीच रक्कम पाहिजे. मी लगेच येतो तुमच्याकडे पुढचं बोलायला. अहो नाही नाही, नको नको. आम्ही ऑन द वेच आहे. आम्ही 10 मिनिटात बँकेत पोहोचतोय. ओके ओके, या या, मी वाटीच बघतोय. एक छोटीशी मीटिंग चालू आहे भाऊरावांसोबत, लगेच आटपतो. भाऊराव, देसाई साहेब, मी आता विचारतोय त्याचं उत्तर फक्त होय किंवा नाही मध्ये द्या. बोला. भाऊराव म्हणजे भाऊराव नाईक बँकेत आलात काय? हो. हा, तुम्ही त्यासने काय बोलू नका सर. आम्ही 10 मिनिटात पोहोचतोय बँकेत. ऑन द वेच आहे. ठीक आहे, ठेवतो. भाऊराव नाईक बँकेत पोहोचल्यात. काय खिचडी पकवायलाच बघायलाच पाहिजे. भाऊराव, माझ्यापर्यंत मी सगळी ताकद लावतो. तुमच्यासाठी काय करता येते का? बघा बघा, नक्की बघा काय होतंय ते. मी लय आभारी राहीन तुमचा. येऊ. हा, या. अरे नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या बँकेमध्ये. चला ना, माझ्या केबिन मध्ये बसून चर्चा करू. तुमचं कॅबिन असं म्हणताय जसं तुमचं कॅबिन म्हणजे एखादा राजमहल आहे. आणि
तिथं बसून तुम्ही एखाद्या राजासारखा आमचा आदर आतिथ्य करणार आहात. आणि काय हो, औरवांसारखा एवढा स्वाभिमानी सज्जन करारी माणूस तुमच्या समोर हात जोडत होता. काय विषय काय? विशेष काय नाही हो. आता ते हात जोडत होते हा त्यांच्या मनाचा मोठेपणा. तसं मी त्यांच्यावर चांगलं बोलत होतो, पण शाळेसाठी घेतलेला कर्जाचा हप्ता तटला. कारण म्हणून स्वतःचं घर ठेवलंय. कर्जाच्या हप्त्याची मुदत वाढवून मिळेल का हे विचारायला आले होते. अजून नोटीस पण नाही पाठवली त्यांना. जेवढं करता येईल तेवढं करतोय मी. माझ्या परीनं जेवढं जमतंय तेवढं करत आलोय, पण शेवटी माझ्या हातात पण नाही हो. वाढून वाढून किती मदत वाढवणार? तुम्हाला लोन पाहिजे असं नाना म्हणत होते. होईल ना तुमच्याकडून शक्य? म्हणजे मला विनाकारण वेळ वाया घालवायची सवय नाही. कोल्हापुरात अशा बऱ्याच बँक आहेत ज्या फक्त माझ्या एका शब्दावर लोन द्यायला तयार होती. मला जर नसेल झेपत, शक्य नसेल तुमच्याकडून, तर तसं सांगा. कसं आहे म्हटलं, आधी आपल्या बँकेचं भलं होतंय का याचा विचार करावा म्हणून विचारलं तुम्हाला. होत असलं तर सांगा, नाहीतर निघतो मी. गरीबाची चेष्टा करताय साहेब. लई फास्ट आहे बघा तुमचं काम. अहो, तुम्हाला लोन देणार नाही तर आणि कुणाला देणार? तुम्ही VVIP पर्सन आहे सा. तुमच्यामुळेच बँकेचं टार्गेट एका वर्षात कंप्लीट होते आणि माझं प्रमोशन पण होईल होईल, सगळं होईल. पण त्याआधी आपल्याला एक गोष्ट करावी लागणार आहे. नाहीतर तुम्ही हे जे हवेत महाल बांधताय ना, ते हवेतच कोसळून जाते. अहो, एक काय 10 गोष्टी करीन. 10 नाही, एकच गोष्ट करायची, ती पण छोटीशी. औरवांच्या प्रेमापोटी तुम्ही जी नोटीस पाठवायची बाकी ठेवली आहे ना, ती पाठवा त्यांना. आणि सोबत जरा दणकट माणसंही पाठवा. पोरांसाठी शाळा वाचवलीस तू, आता स्वतःच्या घराचं छप्पर कसं वाचवशील सावी?